स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज आम्हाला जायचं आहे गावाला आणि गावाला जाताना म्हटलं जाता जाता काय घेऊन जावं मुलांना, तर मी आज नेणार आहे पेरू। आपल्या झाडाला खूप सारे पेरू आलेले आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही या फांदीला किती पेरू आलेले आहेत आणि असेच पेरू प्रत्येक फांदीला लागलेले आहेत। तर कधी कधी पेरू पिकून खाली पडतात, तर त्यामुळे मी काय करते, जर जास्त पेरू आलेले असले तर तोडून घेते आणि शेजारी कोणाला देते किंवा मग दुकानामध्ये आमच्या कोणी लहान मुलं येत असतात त्यांना देते, नाहीतर मग घरी देत असते। तर आज आम्ही पेरू तोडून घेणार आहोत आणि डाळिंब पण आहे एक। चला डाळिंब पण तोडून घेऊ। डाळिंब लाल झालेलं आहे, मी बघितलंच नव्हतं ते लाल झाले का काय, लाल होऊन फुटलं, तेही तोडून घेतलं। आणि ते बघा 2 पेरू खाली पडून फुटलेत। असेच पिकल्यानंतर खाली पडतात पेरू। पेरू तोडून झाल्यानंतर आम्ही पटपट तयारी केली, गाडीचा वेळ झालेला होता। तर आता आमची तयारी झाली गावाला जाण्याची। दरवाजा वगैरे बंद केले, सर्व आवरले आणि आता निघालो। बाहेर आली रिक्षा। चला आज आम्ही गावाला जाताना दोघंच आहोत, मुलं आमच्यासोबत नव्हते, कारण माझ्या आजीचा बड्डे होता तेव्हा मुलं नाशिकवरून तसेच मामाच्या घरी गेले मामासोबत। आणि हा ब्लॉग 8 दिवसापूर्वीचा आहे। गावावरून आल्यानंतर मुलांना हॉस्टेलला जाण्याची घाई असते, त्यामुळे मला ब्लॉग अपलोड करायला वेळ मिळाला नाही। अरे बापरे, आज तर पार्टी एकदम। पोरं कुठे आहे? पेरू पेरू थैली भर पेरू आहे। एवढे पेरू आणले मम्मीनी आवीला खायला। आवी तुला काय फुटले बघ, काय फुटले रे, काय फुटले हे बघ। वास घे बघ किती छान वास येतोय। बाबाला नाही सकाळी खाते असं कर असं कर वा ये ना भाऊ। आले की चला आई बोलवती खाली जेवायला जाऊ। चला जेवण करायला आता काय कराय। जेवण झाल्यावर अभ्यास करायचा। अभ्यास खूप बाकी बाई। मग याचा काय याचा काय अभ्यास बाकी। अरे हे लागते ना उद्या अभ्यासाला। हो उद्यापासून आता हा उद्या चालला हॉस्टेलला। चाललं बाबा माझ्या कॉलेजमध्ये इलेक्शन आहे, मला जावं लागलं। चला जेवायला चला, मग आम्ही आवाज देतोय। हो चल तो काढते ना, मग काय तो काढते दिवशी, मग काय काढते आईला दाखवायचं। वरती बसलाय। तू सांग हाय गाईज म्हण ना। जेवण झालं का? मग तू काय खाल्ला आधी आज? मटन खाल्लं, चिकन खाल्लं। बॉडी दाखव तुझी तर, दोन्ही साईडची दाखव। सर्व मुलांचे आणि माणसांचे जेवण झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो। आम्ही लेडीज सर्वजणी सोबतच जेवतो आणि माझ्या आजीला जर म्हटलं तुला भूक लागली असेल तर तू जेवून घे, तर ती एकटी कधीच जेवत नाही, सर्वांसोबतच जेवते। तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय।